साक्षीने सन्मान्य राज्याच्या महसूल मंत्र्यांच्या द्वारे सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या द्वारे उद्घाटित होत असलेल्या या नव्याने मंजूर झालेल्या मोहोपा पोलीस स्टेशनच्या या उद्घाटन कार्यक्रम तसेच सर्व पोलीस पाटील बंधू भगिनींच्या प्रशिक्षण शिबिराच्या या समारोपीय कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्याचे कर्तव्यदक्ष महसूल मंत्री व जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री बावनकुळे साहेब, मंचावर उपस्थित असलेले रामटेक लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय श्यामकुमारजी बर्वेजी, विधान परिषदेचे आमदार सन्माननीय डॉक्टर राजीवजी पोद्दार साहेब, मंचावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे अतिशय तत्परतेने कार्य करणारे सन्मान्य SP हर्ष पोद्दार साहेब, DYSP अनिल मस्केजी, खर्डेजी, नव्याने रुजू झालेले सर्व मोहोपा नगर परिषदेचं पोलीस कर्मचारी, इथे उपस्थित असलेले सन्मान्य अशोकरावजी धोटे, मनोहररावजी कुंभारे, आपल्या नगरीचे नगराध्यक्ष माधवरावजी चर्जन, उपाध्यक्ष तपासेजी, मनीषजी देशमुख, उपस्थित सर्व सन्मान्य नगरसेवक, कळमेश्वर, सावनेर, खापा नगर परिषदेचे सर्व सन्मान्य नगरसेवक, उपस्थित सर्व अधिकारी पदाधिकारी आणि सर्वात महत्त्वाचं इथे मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असलेले आमचे सर्व पोलीस पाटील बंधूंनो, भगिनींनो, सर्वांना माझा सलाम, जय हिंद. खऱ्या अर्थाने आमच्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये 3 पोलीस स्टेशनची स्थापना सन्मान्य बावनकुळे साहेबांच्या पुढाकाराने व सन्मान्य राज्याचे गृहमंत्री व मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या मंजुरीने इथे चालू होत आहेत आणि त्या माध्यमातून न्याय व सुव्यवस्था ही आपल्या विधानसभेची असो किंवा संपूर्ण जिल्ह्याची असो ही जास्ती चांगली त्या निमित्ताने नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही. आज मोहोपाच्या शहरामध्ये नव्याने स्थापित झालेलं आणि आज उद्घाटित झालेलं पोलीस स्टेशन, त्याच्या माध्यमातून कळमेश्वर आणि सावनेर पोलीस स्टेशनचा भार कमी होणार आहे आणि सोबतच या पोलीस स्टेशनमध्ये 17 कर्मचारी, त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल पासून तर PI PSI पर्यंत सगळे आले, ज्याच्या माध्यमातून जास्ती निगराणी आपण ह्या सर्व गावांवर करू शकणार आहे आणि नक्कीच त्याच्या माध्यमातून मोहोपा नगरीचा व परिसरातल्या सर्व ह्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गावामध्ये न्याय व सुव्यवस्था ही सुधारल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की सन्मान्य पालकमंत्री बावनकुळे साहेबांच्या प्रयत्नाने आपल्या विधानसभेचा खापरखेडा पोलीस स्टेशन हे शहरी भागामध्ये आलं. कमिशनर ऑफ पोलीसच्या माध्यमातून तिथे जास्ती चांगल्या सुविधा या न्याय व सुव्यवस्थेच्या दृष्टीने झाल्या. मोहोपाला नवीन पोलीस स्टेशन झालं. सावनेर सारख्या ठिकाणी अद्यावत अशी नवीन न्याय मंदिराची स्थापना आपण त्यानिमित्ताने करतोय. नवीन तिथे तंत्रज्ञानाने युक्त कोर्ट याचं देखील भूमिपूजन झालेलं आहे आणि म्हणून पहिलेच्या काळामध्ये हा परिसर जो गुन्हेगारीने जाणला जात होता, अवैध व्यवसायाने जाणला जात होता, गावोगावामध्ये विविध लोकांच्या माध्यमातून जोर जबरदस्तीने जे सगळं चालत होतं त्याच्यावर आळा बसल्याशिवाय आता राहणार नाही आणि ह्या सावनेर कळमेश्वर विधानसभेमध्ये येणाऱ्या पुढच्या काळामध्ये न्याय व सुव्यवस्था हे नक्कीच सुधारल्याशिवाय राहणार नाही असा देखील विश्वास आजच्या दिवशी मी व्यक्त करतो. नक्की तिथे सर्वजण पोलीस पाटील आणि बंधू आणि भगिनींनी उपस्थित आहे. सन्मान्य राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये गृहमंत्र्याची जबाबदारी 2014 पासून तेव्हापासून त्यांनी सांभाळली. सातत्याने मान सन्मान आणि तुमचं काय मानधन वाढवण्याचं कार्य हे सन्मान्य बावनकुळे साहेबांनी आणि विशेष करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं. आज 15-15 हजार रुपयाचं जे मानधन आपल्याला मिळतो आहे ते पहिलेच्या काळामध्ये 70 वर्षामध्ये कोणत्याही सरकारने केलं नव्हतं, विचार देखील केला नव्हता. तर शेवटी पोलीस पाटलांच्या गावामध्ये उपस्थितीमध्ये तिथं सामाजिक सलोखा चांगला ठेवण्याचं काम, न्याय व सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं काम, कुठेही कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथे आपसी मतभेद झाले नाही पाहिजे या संदर्भातलं काम असेल, कुठेही गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बेसण्याचं काम सातत्याने हे पोलीस पाटील करतात. आणि मी तर म्हणेल प्रत्येक गावाचा तर खऱ्या अर्थाने कोण प्रहरदारी असेल
तर ते आपले पोलीस पाटील आहे, म्हणून त्यांच्या कार्याला आम्ही इथे सलाम करतो. त्यांना सर्वांना जय हिंद त्या निमित्ताने म्हणतो. प्रत्येकाची जबाबदारी त्या निमित्ताने वाढते. जरी तुमच्या अंगावर पोलिसांसारखा गणवेश नाही आहे, पण जबाबदारी ही तितकीच आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्ती आहे. पोलीस स्टेशनमध्ये पोलीस असतील, पण गावामध्ये तुम्ही पोलिसांचं काम करणं हे अपेक्षित आहे. म्हणून कुठंही भेदभाव न करता, आपलं तुपलं न करता, प्रामाणिकपणे न्याय व सुव्यवस्था शाबूत राहावं यासाठी सातत्याने येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण कार्य कराल अशीच अपेक्षा आजच्या दिवशी करतो. शेवटी महसूल मंत्री साहेब इथे आहे. पोलीस पाटलाची नेमणूक कोण करते? महसुली अधिकारी. सस्पेंड कोण करते? महसुली अधिकारी करते. आणि टर्मिनेट कोण करते? महसुली अधिकारी करते. महसूल मंत्री आपल्या जिल्ह्याचे आहे, म्हणून देखील तुमच्यावर जबाबदारी जास्ती आहे. कुठंही राजकीय तुमचे गावामध्ये कोण कोण्या गटामध्ये होतो आम्ही पाहत नाही. तुम्ही जर जबरदस्ती गटबाजी आणत असाल आणि कोण्या एका गटाला त्रास देत असाल तर आम्ही खपवून घेणार नाही, असं महसूल मंत्र्याच्या वतीने मी सांगतो. आजच्या ह्या 4 सेशनमध्ये जो प्रशिक्षण शिबिर सन्माननीय हर्ष पोद्दार साहेबांनी आयोजित केला आणि त्या माध्यमातून नक्कीच आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळालं. शेवटी गावोगावी आता मोबाईल झाले आहे, तंत्रज्ञान वाढलं आहे आणि त्याच्या माध्यमातून होणारी गुन्हेगारी असते, आपल्या आई बहिणींवर होणारे अत्याचार असतील, किंबहुना ह्या सर्व परिसर हा मध्य प्रदेशला लागून आहे, बॉर्डरिंग एरियाला लागून आहे, अवैध वाहतूक जर इथे कुठे असेल, याच्या सगळ्यांवर आजच्या दिवशी आपल्याला नक्कीच मार्गदर्शन मिळालं असेल, SDO कडूनही मार्गदर्शन मिळालं असेल. आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अजून जास्ती कर्तव्यबद्ध पोलीस पाटील आपल्या या जिल्ह्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही अशीच अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा आजचं हे पोलीस स्टेशन मंजूर केल्याबद्दल आणि उद्घाटित केल्याबद्दल बावनकुळे साहेबांचं अभिनंदन व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.